धडा तिसरा, आपण सारे खेळू. प्रत्येक चित्रात काय दिसते ते सांगा आणि गोष्टी ऐका, गोष्ट सांगा. तर चला. अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. हे आहे अंगण. आपल्या घराच्या समोर जे मोठं खेळायला बगीचा असतो, नाहीतर परिसर असतो, त्याला समोरला अंगण असे म्हणतात. तरी समोर तुम्हाला चित्रामध्ये मुलं खेळताना दिसत आहे. तर अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोजी एकटी बसून खेळ बघत होती. ही आहे रोजी. ती एकटीच बसून खेळ बघत होती. रोजीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. रोजीची आई अंगणात आली आणि ती म्हणाली मुलांना की तिला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. एक मुलगी म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. हे बघा, इथे रोजी बसली आहे आणि इथे तुम्हाला तिचे काटे दिसतात, म्हणजे ती पायाने अधू आहे, है ना. म्हणून ती एकटीच बाजूला बसली आहे. म्हणून रोजीची आई आली आणि मुलांना म्हणाली की तिला खेळायला घ्या ना. पण त्यातली एक मुलगी काय म्हणाली, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला काय वाटले, भरपूर वाईट वाटले की आपल्या मुलीला असे मुलं म्हणतायत. रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले. रोजीने पिल्लाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. तिने आईला हाक मारली. आई, लवकर बाहेर ये ना. हे बघा, हे कुत्र्याचे पिल्लू बघा खेळता खेळता तिच्या समोर आले, है ना. आई बाहेर आली. पिल्लाला पाहिले. त्याला कुरवाळले. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली. रोजी काय म्हणाली आईला की आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया का. रोजी, पिल्लू खरंच खूप गोंडस आहे. ते आपल्याकडे ठेवू, ते तुझ्याबरोबर खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोजी खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करीन, आई म्हणाली. जेव्हा पिल्लू मिळालं तेव्हा रोजीने आपल्या आईला जोरात हाक मारली. तेव्हा आई बाहेर आली आणि रोजीच्या आईने त्या पिल्लाकडे बघितलं. पिल्लू खरंच लय गोंडस होतं. जेव्हा कुत्र्याचं पिल्लू एक छोटं असतं तर खरंच भरपूर गोंडस दिसतं, है ना. तर रोजीची आई काय म्हणे रोजीला, आपण हे ठेवू, पिल्लाला तुझा खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. आपण एखादा पिल्लू भेटला, आपण त्याला रोज खाऊ पिऊ घातलं तर त्या पिल्लालाही आपला लळा लागतो. कोणतं पण प्राणी असू दे, मांजर, कुत्रा, जेव्हा आपण यांना खाऊ पिऊ घालतो, त्यांचा सांभाळ करतो, तेव्हा त्यांनाही आपला लळा लागतो आणि आपल्यालाही त्यांचा लळा लागतो, बरोबर ना. तर पुढे खेळ संपला. जी अंगणात मुले खेळत होती त्यांचा खेळ आता संपला होता. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस. अगं, आणलं नाही, आलं असंच, रोजी म्हणाली. जेव्हा नंतर सर्व मुलांचा खेळ संपला तेव्हा मुलं जात होती, आपसात बोलत होती, तर रोजीच्या घरातून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. म्हणून सर्व मुलं तिच्या घरी गेले. तेव्हा त्या पिल्लूला पाहिलं. त्यातली एक मुलगी काय म्हणाली, किती छान पिल्लू आहे, कुठून आणलंस. तर रोजी त्यांना काय म्हणाली, हे आलंय, मी आणलं नाही. हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येऊ जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. हे ऐकून रोजीला आनंद झाला. बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. तर हा असा चॅप्टर आपला संपलेला आहे. याची क्वेश्चन आन्सर आणि वर्कबुक आन्सर आपण या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. तर हा तुम्हाला धडा कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच.